नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले। येत्या 30 एप्रिल पूर्वी HSRP न बसवल्यास दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे नवीन नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी आणि घाई केली। मात्र शहरातील 2 फिटमेंट केंद्र अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। येत्या 30 एप्रिल पर्यंत वाहनधारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी राज्यभरामध्ये 3 खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे। पुण्यामध्ये रोजमार्टा ही एजन्सी काम करते। या एजन्सीची 2 केंद्र अचानक बंद करण्यात आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मात्र ज्या नागरिकांनी नंबर प्लेट बसवण्यासाठी या केंद्रामध्ये बुकिंग केलं होतं त्या वाहनधारकांना कंपनीकडनं फोन केला जाईल। तसेच वाहनधारकांना जवळच्या केंद्रामध्ये सोयीच्या वेळेमध्ये नंबर प्लेट बसवण्यासाठी बोलावलं जाईल, असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुण्यातील 2 HSRP केंद्र अचानक बंद झाल्यानं वाहन चालकांना फार मोठा मनस्ताप हा सहन करावा लागतोय। त्यामुळे शासनानं हा बोंगळ कारभार लवकर बंद करून व्यवस्थित याची आखणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।